भारताविरोधातील लढाई पाकिस्तान धर्मावर नेते, मात्र भारताच्या शेजाऱ्यानं मित्रत्व जपण्याचा निर्णय घेतलाय। बांगलादेशची भारत पाकिस्तान संदर्भात नेमकी भूमिका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बांगलादेश धर्म नाही मित्रत्व जपणार। पाक विरोधात बांगलादेश भारताच्या बाजूने। भारत बांगलादेश मैत्री घट्ट होणार। पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये बंदुकीच्या जीवावर नंगानाच केलाय। त्यामुळे बदलाच्या भावनेनं भारतानं पाकिस्तानची कोंडी केली, तर भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्ताननं थेट मुस्लिम राष्ट्र समूहाकडे धाव घेतली। मात्र भारताचा शेजारी बांगलादेशनं धर्म न जपता मित्रत्व जपत पाकिस्तान विरोधात भारताला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय। बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। बांगलादेशला प्रादेशिक संघर्ष नकोय। भारत आणि बांगलादेशमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत। दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधात आमची भूमिका आहे। भारताच्या विकासाला आणि स्थैर्याला बांगलादेशचा पाठिंबा आहे। खरं तर भारत आणि बांगलादेशमधील मैत्री ही काही आजची नाही, यामागे शत्रूचा शत्रू मित्र असा इतिहास आहे। 1971 मध्ये पाक पासून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यात भारताची महत्त्वाची भूमिका होती। मुक्ती संग्रामाच्या वेळी भारताकडून बांगलादेशी शरणार्थींना आश्रय देण्यात आला। 1972 मध्ये भारत बांगलादेशमध्ये मैत्री, शांतता आणि सहकार्य करार झाला। सीमा सुरक्षा आणि कुंपण यासारख्या गोष्टींसाठी सहकार्याची भावना होती। भारत बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं। त्यावेळी पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशमधील बंडखोरांनी भारताला पाठिंबा दिला। तेव्हा पाकिस्तानचा तुकडा पाडून बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली। तेव्हापासून भारत बांगलादेशमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहे। मात्र मध्यंतरीच्या काळात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेश आणि भारतामधील संबंध बिघडण्याची शक्यता होती। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर बांगलादेशनं धर्माकडे न झुकता मित्रत्व जपण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर दक्षिण आशियाई देशांमधील चीन आणि पाकिस्तान बांगलादेशला भारताविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करतात। मात्र बांगलादेशनं भारताच्या बाजूने भूमिका घेतल्यानं पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।